पैठण शहरामध्ये पार्किंगच्या नावाखाली जनतेची लूट। पैठण गोदावरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेल्या वाहन चालकाकडून घेतले जाते पैसे। मोटरसायकलसाठी 20 रुपये तर 4 व्हीलरसाठी 50 रुपये। पार्किंग असावी असा प्रश्न नाही, पार्किंग असणे हे अत्यंत आवश्यक आहे, परंतु या लोकांचं म्हणणं आहे नगरपालिकेने ही पार्किंग अस्तित्वात आणलेली आहे, परंतु नगरपालिकेची इथली कुठलीही सुविधा नाही आहे। या ठिकाणी पावसाच्या पाण्याने हातात गड्डे पडले। पीतांबरी मंगल कार्यालयासमोर ज्या गाड्या लागतात त्या गाड्या मंगल कार्यालयासमोर लागतात आणि जे पार्किंगच्या नावाखाली जी व्यवस्था केली आहे तिथे फक्त पीतांबरी मंगल कार्यालयाच्या बाजूला ज्या गाड्या लागतात तिथे फक्त दोर बांधून त्याची व्यवस्था केली जाते। परंतु ज्या 4 व्हीलर आणि ज्या मोटरसायकल येतात गंगातीरावर, त्या बाबळीचं बन आहे त्या बनामध्ये साईडला लावल्या जातात आणि तिथे गाडी वळायला सुद्धा चान्स नाही। अशा हातात नाल्या आणि पावसाच्या पाण्याने नाल्या पडलेल्या आहेत आणि त्या नाल्यामधून ह्या गाड्या बाहेर काढल्या लागतात। तिथे समोर बाजूला हटले आहेत, त्या हटलीमुळे सुद्धा या गाड्या पार्किंगला सुद्धा याचा त्रास होतो। परंतु महापालिकेने या पार्किंगसाठी व्यवस्था केली खरी, परंतु बाकीचे काम केव्हा होणार याकडे आता नागरिकांचे दुर्लक्ष लागले आहे। प्रत्येक आलेला नागरिक या पार्किंगच्या नावाखाली नागरिकांचा आणि पार्किंगचा वाद चालू होतो। या वादामध्ये हे लोक पैसे घेतल्याशिवाय गाड्या जाऊन देत नाहीत आणि बाकीच्या लोकांचं म्हणणं असं आलं की येथे पार्किंगची व्यवस्था नाही। यामुळे आता नगरपालिका याकडे लक्ष देईल का असा प्रश्न सामान्य जनतेमध्ये पडला आहे। पैठण न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सुभाष मस्के, वडजी, पैठण। स्टेशन बंद मला पावती किती दिली तुम्हाला? पावती किती दिली? नाही दिली का?